नमस्कार. शेतकऱ्यांना कांदा अक्षरशः रडवतोय. गेली 8 दिवस झाले कांद्याच्या बाजारात खूप मोठी पडझड झालेली आहे. बाजारातील कांद्याचा भाव किलोला 50 पैसे झाला आहे. ज्या शेतकऱ्याने रक्ताचं पाणी करून गेली 4-5 महिने पिकवलेला कांदा बाजारात एका आशेने घेऊन झाला, या कांद्यामुळं माझ्या कुटुंबाचं कल्याण होईल, मला काहीतरी पैसे मिळेल, मी कुणाचं कर्ज फेडेल, माझ्या मुलांचं शिक्षण होईल, असं स्वप्न बाळगणाऱ्या शेतकऱ्याचं स्वप्न भंग झालंय. बाजारात त्याला दर मिळालाय 50 पैसे, फक्त 50 पैसे. रस्त्यावरती बसणारा माणूसही 50 पैसे घेत नाही. आणि याच शेतकऱ्यांच्या उत्पादित वस्तूवरती अनेक जण लाखो रुपये कमवतात आहेत. मात्र कृषीप्रधान देशातला प्रमुख आधार असलेला शेतकऱ्याची अवस्था अत्यंत दयनीय होत चालली आहे. काल परवा धाराशिवमधल्या एका शेतकऱ्याच्या कांद्याला भाव मिळाला 1 रुपया. किती? 1 रुपया. त्यामुळं चिडलेल्या शेतकऱ्यानं अख्खा 600 पोती कांदा जाळून टाकलाय, अक्षरशः जाळून टाकलाय. एवढी दयनीय अवस्था या शेतकऱ्यांची झाली आहे. कृषी मंत्री साहेब, आपण लोकसभेत म्हटला होता कांदी की फसल, प्याज की फसल ये साथ दुगना होगी, लेकिन भाव का क्या? एकीकडं निसर्ग कोपतोय आणि दुसरीकडं निसर्गाने साथ दिला तर बाजारभावानं शेतकरी तुटला जातोय. या देशाचा आधारस्तंभ शेतकऱ्यांची ही अवस्था जर होणार असेल तर उद्या कोण शेती करेल? अत्यंत बिकट अवस्था होत चालली आहे. सरकारला जाग होण्याची वेळ येते. सातत्यानं नाफेड संस्था शेतकऱ्यांविषयी काम करत असताना अजूनही कांद्याला दर व्यवस्थित मिळला जात नाहीये. आणि याच वाढलेल्या कांद्यामुळं दिल्लीचं सरकार पडलं होतं. त्यावेळेस सोशल मीडियावाले म्हणत होते गृहिणीच्या बजेट कोलमडलं, हॉटेलमधून कांदा गायब झाला, कांद्यामुळं सर्वसामान्य माणसांच्या डोळ्यात पाणी आलं. आज मीडियावाले कुठे आहेत? केवळ विलास बडे सरांनी या कांद्याच्या प्रश्नाविषयी विचारलं होतं. धय करून रडतोय शेतकरी, सरकारला जाग येईना. दिग्विजय सिंग मामा, तुम्ही कृषी मंत्री झालात, खऱ्या अर्थानं मध्य प्रदेशमध्ये तुम्ही चांगलं काम केलंय, तुम्ही संवेदनशील आहात, लाडली बहीणसारखी योजना तुम्हीच आणली. तुम्हीच यावरती एक चांगला विचार करा आणि शेतकऱ्याच्या मालाला किमान काहीतरी भाव ठरवण्याची गरज आहे. ठराविक शेतकऱ्याच्या मालाला किमान भाव आहे, त्याचप्रमाणे उत्पादित होणाऱ्या मालाला काहीतरी भाव ठरवा, अन्यथा शेतकरी असाच कोलमडेल. आधीच शेतकऱ्याची हवालदिल अवस्था झाली आहे. सरकार वेळीच जागं व्हा. शेतकरी राजा सुखी तर जग सुखी. शेतकरी समृद्ध तर जग समृद्ध. सर्व शेतकऱ्यांना पुन्हा एकदा वंदन. येणारा काळ आपलाच असेल.